आणि आयुष्यभर त्या पांडुरंगाची विठ्ठलाची भक्ती केली, परंतु ज्यावेळेस संजीवन समाधी योग साधनेची वेळ आली त्यावेळेस संत ज्ञानेश्वरांनी साक्षात सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये आपला संजीवन समाधी योग साधला आहे की नाही. आणि म्हणून त्याला प्रमाण सुद्धा आहे. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी आमचे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आधी उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी भव्य दिव्य असणारं भगवान शिवाचं शिव मंदिर आहे म्हणले महाराज. काय आपल्या बी मंदिराचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. अगदी हेमाडपंथी जुनं फार वर्षापूर्वीचं आहे की नाही ना, तसंच ते सुद्धा आहे. आणि त्याच ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर त्रिकाल ध्यान धारणा त्या ठिकाणी करत होते. एक नाही दोन नाही 12 वर्ष त्या ठिकाणी तप केलं, आत्मसाक्षात्कार घडला. आणि तुम्हा माझे ज्ञानेश्वर माऊली महाराज ऐक नाही, कुठंही जावा, ब्रह्मांडामध्ये कुठंही जावा, भगवान शिव तत्व. आणि सध्या तर हे मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकातला संहाराचा देव भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकराचं पूजन, भगवान शंकराचं चिंतन सर्वात श्रेष्ठ आहे. आलं लक्षात. म्हणून आजच्या दिवशी तरी भगवान शंकराचं सुंदर असणारं आपण भजन करूयात म्हणले महाराज. शंकर
शंभोराया व्यर्थ जन्म गेला वाया, शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली माऊली. कीर्तनाचा पूर्वार्ध झाले, उत्तरार्धाकडे वळायचंय. आणि आपल्याकडं किती मिनिटं शिल्लक आहे तेवढं एकदा सांगा. आमच्या सारखंच जीवन जगत असताना या जीवनाचा अर्थ कळला आणि अर्थ कळल्याच्या नंतर भगवंताला म्हणू लागलेले, देवा तुझ विन शंभुराया व्यर्थ जन्म गेला वाया. आमचा जन्म वाया गेला, काय उपयोग झाला नाही देवा. आलो थकलो आणि मेलो अशा अवस्था आमची झालेली आहे. शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली माऊली. देवा तुझी भक्ती न केल्यामुळं माझ्या माऊलीनं जो शीन घेतला होता, जे दुःख जे त्रास सहन केला होता, तो सुद्धा व्यर्थ गेला म्हणले महाराज, आहे की नाही. आणि म्हणून भगवान शंकराची नवे नवे भगवंताची भक्ती केल्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. ज्याला कळतंय त्याला हे अंतिम सत्य कळतं. ज्याला कळत नाही ते दुसऱ्या दिवशी म्हणतात काय बघा. काही जणांचं म्हणणं आहे जागरण करून भलं होते का. काही जणांचं तर म्हणणं आहे आमच्या विजूच्या नादी लागून कुठं कुणाचं चांगलं झाले. होय स्वामी महाराज, विजू तर नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कोठ्याधीश जरी असलो ना तरी तुम्ही गेल्याच्या नंतर 8 दिवसात तुमचं नामो निशान मिटून जातं. लक्षात असू द्या. हे अंतिम ध्येय ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय जास्त काही कष्ट लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये चिंतन पाहिजे. आणि त्या चिंतनातून म्हणले महाराज सारखा जो ध्यास लागतो आणि त्या ध्यासातून भगवंताची प्राप्ती होत असते म्हणले महाराज. परंतु कळेन असं झालेलं आहे की नाही. आणि म्हणूनच आमच्या भगवान शंकराच्या भक्तीला सोडून दुसरं काही करा, काही उपयोग नाही म्हणले महाराज. आमच्या शिवदास माऊलींनी सांगितलं, शिवभक्ती विना केले जे सत्कर्मा, शिवभक्ती विना केले जे सत्कर्मा, शिवभक्ती विना केले जे सत्कर्मा, शिवभक्ती विना केले जे सत्कर्मा. शिवभक्ती विना केले जे सत्कर्मा, 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 शिवभक्ती विना केले जे सत्कर्मा तरी ते दुष्कर्म हो बाबा. शिवभक्ती विना शिवाय दुसरं कोणतंच या सृष्टीमध्ये. बर भगवंताला काही मागा हो, सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर, आहे की नाही. आणि त्याला प्राप्त करून घ्यायच्यासाठी एक काम करावं म्हणले महाराज. कोणतं? गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू आनंदाने, गाऊ नाचू
मात्र भगवंताची प्राप्ती होते. म्हणून देवा, परंतु मी तुझी भक्ती न केल्यामुळं माझी आईचा जो त्रास आहे तो सुद्धा व्यर्थ गेला. आलं का लक्षात? का गेला त्याचं कारण सांगितलं तिसऱ्या चरणात.
शिवदास माऊली सांगू लागले, अरे माझं जीवन त्या संसाराचं नुसतं कबाड वाहण्यातच गेलं. आमचंही तेच आहे बापू, लक्षात असू द्या. आपण प्रपंचिक आहोत, प्रपंचात पडलेले आहोत. ये चे ममते कोणी नाही संगतीचे, कोणी संगतीचं नाही, लक्षात असू द्या. उलट हे प्रपंच संसार कसा आहे, घेती भूषणे काढून जगादाविती रडून. कसलंय, फुटका मणी सुद्धा तुमच्या जवळ ठेवत नाहीत आणि जगाला मात्र असं पाणी लावलं, काही जण थुका लावलं रडते. आलं लक्षात. द्यायला शिका आणि विशेष करून असं चित्र दिसू द्या. पण नाही, तुम्हाला पोरग डॉक्टर नाही तर इंजिनियर करा रे बापू, माझं म्हणणं नाही, मी शिक्षक आहे. उलट शिक्षण हे भजण्यासाठी. आणि याच्यापेक्षा मोठ्यानं टाळ्या वाजवा त्यांच्या मायबापासाठी. मायबापा त्यांचे कोण कोण मायबाप त्यांना सांगतोय मी. ते पोरं पुढं चांगले मोठे होतील, श्रीमंत होतील का गरीब होतील हे काही मी सांगू शकत नाही, कारण मी काही भविष्यकार नाही. पण एवढं मात्र सांगतो की याच्यापैकी एकही तुम्हाला वृद्धाश्रमात पाठविणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. आलं लक्षात. अरे त्यांना जाणीव करून द्या. अरे अशा साधू संतांच्या समागमामध्ये तुम्हाला संस्कार भेटतील, चांगलं वागावं कसं हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून ही काळाची गरज आहे. पण अलीकडं कोण येईना इकडं, आहे की नाही. माग गेल्या वर्षी इथं पॅन्टीवाले बक्कळ दिसले होते, ह्या वर्षी काही सरामध्ये नाही. काय आहे, अजिबात नाही. सुख कुठं आहे, इथं आहे. सगळ्या माय मावल्या, सगळे पुरुष मंडळी एक क्षणभर विचार करा. गेली 2 तास इथं आहेत. या 2 तासामध्ये ना तुम्हाला शेताचं ध्यान आलं, ना घराचं ध्यान आलं, ना पोराचं ध्यान आलं, ना सुनाचं ध्यान आलं, ना कशाचं ध्यान आलं, आहे की नाही. आणि जेव्हा मग शेवटच्या चाल म्हणली, चालच आरती तर लांब राहिली, नुसती शेवटची चाल म्हणल्याबरोबर पुकारल्याबरोबर लगेच येतील. मनमत माऊलीच्या दिंडीमध्ये गेली असतील. कोणी 5 दिवस गेला असेल, कोणी 10 दिवस गेला असेल. वारकरी संप्रदायातले तर महिना त्यांची दिंडी असते. एकदा जाऊन बघा, एकदाच जाऊन बघा आणि मग गेल्याच्या नंतर तिथलं काय सुख आहे ते बघून या. आलं लक्षात. हे उग येडे नाहीत, येडे नाहीत. अरे त्या 10 दिवस 5 दिवस महिनाभर भगवंताचं नाम, जो आनंद, जो आत्मा आनंद घेतलाय ना, याची बॅटरी इतकी चार्ज होते की वर्षभर यांच्यामध्ये एक आत्मिक ताकद निर्माण होते. लक्षात असू द्या. आणि ते सुख गावाकडे आल्याच्या नंतर कुणी जर म्हणलं तुला लाख रुपये देतो, ते सुख दे म्हणल्यावर कुणीही देऊ शकत नाही. ऊन लागायलंय, तुम्हाला सुख देऊ शकतील, लगेच कूलर आणतील, एसी आणतील, तुम्हाला सुख देतील. पण जे आत्म्याचं सुख आहे, जे आनंदाचं सुख आहे, जे मनाचं समाधान आहे, ते फक्त आणि फक्त इथंच मिळतं. लक्षात असू द्या. म्हणून झालो संसार कबाडी, सुख नाही पलगडी, एक क्षणभर सुद्धा सुख नाही. लक्षात असू द्या. आणि मग सुख मिळतं कुठं, सुखाचा पत्ता कुठं आहे सांगितलं म्हणले महाराज की बाबा रे, सर्व सुखाचे भांडार, सर्व सुखाचे भांडार,
सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर, सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर. भगवान शंकराच्या पशी सर्व सुखाचं भांडार आहे आणि म्हणून तो भाग घेण्यासाठी, परंतु आमचं या संसारामध्ये इतके गुरफटलोय की आम्हाला काही कळनासे झाले. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे आणि पाय गरम आहे तोपर्यंतच तुम्हाला संसारामध्ये किंमत आहे, लक्षात असू द्या. मोप आमच्या माय मावल्या म्हणतात, लय केले वे घरासे निर्मळ रे देवाची सेवा करावी निर्मळ. टाळ्या वाजवा एकदा. असं जर वाजविलो का नाही महाराज, नाही नाही, असं जर वाजविलो ह्याले 12 वाजलेले कळणार नाहीत ना 1 वाजलेले कळणार नाहीत, काय की नाही. हा बघा कसे चेहरे टवटवीत झाले उभं. हा का का आमच्या कानाला बी सवय झाली आहे. हा कीर्तनात सुद्धा एकदा का होईना टाबळांग पोपळांग वाजलं पाहिजे. म्हणून मी कधी कधी काय करत असतो, म्हणजे कबाड वाहण्याचं एक ठिकाण आहे, या ठिकाणी क्षणभर सुद्धा सुख नाही, आलं लक्षात. परंतु भगवंताची भगवान शिवाचं पूजन भक्ती न केल्यामुळं काय झालं, शेवटचं
भगवंताला म्हणतात की माझ्या आयुष्याचा नाश झाला आणि माझ्यासारखा दास वाया गेला, म्हणजे जन्मून सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि म्हणून आपल्या जीवनाचा आपणच उपयोग करून घ्यावा. तशी सद्बुद्धी तुम्हाला येवो. आणि भगवान भावनातेश्वराच्या चरणी एवढीच विनंती करतो की या वैभवामध्ये आणखीन भरभराट होवी आणि याच्यापेक्षा आणखीनही वैभव वाढावं. आणि तुम्हा सर्व नगरवासियांना भगवान भावनातेश्वराच्या पांडुरंगाच्या कृपेनं संपूर्ण गाव सुख समृद्धीनं राहो. तुमच्या संसारामध्ये कुठलीच कमी पडू नये
आणि तुमचं जीवन आनंदमय, सुखमय आणि भक्तिमय वातावरणात जावो, एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी या सप्ताह कमिटीच्या सर्व सदस्यांनी, विशेष करून आमच्या स्वामी महाराजांनी या ठिकाणी मला या तुम्हा सर्वांची शिवचिंतनाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. तुमच्यासारख्या संत सज्जनाचं मला दर्शन घडवून दिलं, त्याबद्दल इथल्या सप्ताह कमिटीचं मी या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. तदनंतर या ठिकाणी उपस्थित असणारी या गावातील आणि पंचक्रोशीतून आलेली सर्व गुणवंत कलावंत पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ या सर्वांनी सुंदर अशी साथ दिली, त्याबद्दल सर्व टाळकरी वृंदांचं या ठिकाणी भजनी मंडळांचं शतशः ऋण व्यक्त करतो. माझं परम भाग्य की आज या ठिकाणी कीर्तनाला गायनाची साथ देणारे आमचे परम मित्र विजू महाराज चौरे. काय महाराज, खरोखरच तुमचं वर्णन करावं तेवढं कमी. अतिशय सुंदर साथ या ठिकाणी तुम्ही मला दिली, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील दिग्गज असणारे, साक्षात माऊलींचं दर्शन व्हावं अशा पद्धतीचे असणारे सर्व गायक मंडळी, माझ्यासोबत उपस्थित असणारे आमचे बलभीमजी बाळापुरे मोरडाकुला, आमच्या इकडल्या आदरणीय ताई, या सर्व गायक वृंदांनी अतिशय सुंदर अशी साथ दिली, त्याबद्दल तुम्हा सर्व गायक वृंदांचं या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. ज्यांच्या बोटावर आणि कंठावर साक्षात सरस्वतीचा वास आहे असे आमचे परम मित्र, हार्मोनियम वादक, गायक आमचे शिवाभाऊ किनगावकर यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी या ठिकाणी सेवा दिली, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या कल्याण महाराजासाठी. अक्षरशः महाराज, माझी इच्छा होती 12 वाजेपर्यंत जायची. खरंच माझं कसं आहे, आनंद मिळाला की नाही, मग आनंदासाठीच असतं माझं सगळं. अलग लक्षात, असा आनंद मिळाला की मला वेळेचं भान राहत नाही, पण मला ठेवावं लागलं तरी सुद्धा 15 मिनिट तुमचे जास्तच घेतले. अलग लक्षात. आणि म्हणून हे जास्त वेळ जो लागला त्याची माझी अजिबात चूक नाही बरं का, लक्षात असू द्या. चूक महाराजांची आहे. अलग लक्षात. म्हणजे एवढं चांगलं वाजवायचं नसतं ना मग, बरोबर आहे की नाही. हा, एकदा जोरदार परत एकदा टाळ्या वाजवा मंगलाचार्यासाठी. त्याचबरोबर आमचे फेसबुकच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे संपूर्ण असतं. मला वाटतं गेल्या वर्षीपासून आपण हे उपक्रम या ठिकाणी करतायत. काय महाराजांचं नाव? ओम श्री माऊली. माऊली महाराज. वा, नाव माऊली. आणि या ठिकाणी ही संपूर्ण कार्यक्रम असणारे फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून करतायत. तुम्हाला भगवान भावनाथेश्वर नक्कीच प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुमचं सुद्धा या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. आणखीन एकाचं ऋण व्यक्त करावं असं वाटतं, आणि ते आमचे साऊंड सिस्टीमवर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आतापर्यंत भरपूर ठिकाणी पाहिलो, अलग लक्षात, पण अशी सिस्टीम मला आजपर्यंत मिळाली नाही. अक्षरशः म्हणजे लगट 4-5 दिवस कार्यक्रम असताना घशामध्ये अलग लक्षात. पण तुमच्यामुळं खरंच तुमचे अनंत उपकार माझ्यावर, अलग लक्षात. म्हणून खरंच तुमचे अतिशय धन्यवाद. आणि अशीच सेवा करा. भगवान भावनाथेश्वर तुमच्यावरही कृपादृष्टी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून साऊंड सिस्टीम यांचंही या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. आणि सगळ्यात जास्त ऋण व्यक्त करतो तुम्ही श्रोते मायबाप. अलग लक्षात. म्हणजे काही माय मावल्या त्या पलीकडल्या
ते पलीकडे आडसकड जाणार गाव आहे बघा, रस्ता आहे, आलं का लक्षात? हां. आणि म्हणून सर्व श्रोते मायबापांचं सुद्धा या ठिकाणी शतशरून आमचे चोपदार महाराज यांचंही या ठिकाणी ऋण व्यक्त करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाचं नाव कुणाचं काही कार्य विसरून राहिलं असेल क्षमा असावी. परंतु महाराज स्वामी महाराजांना एक आवर्जून सांगावं असं वाटतं की खरंच आज तुमचं तप पूर्ण झालं महाराज. अरे लक्षात. आणि दरवर्षी बोलतो, याही वर्षी बोलतो, या ठिकाणचा वारकरी संप्रदाय आणि शिव संप्रदाय अगदी हातात हात घालून चालतो. याचा अभिमान माझ्यासारख्या कीर्तनकाराला तर नक्कीच आहे आणि असाच अभिमान राहील एवढी अपेक्षा व्यक्त करून माझी झालेली सेवा माझे आई वडील गुरु माऊली शिव परमात्मा आणि तुम्हा सर्व सर्व सज्जनाच्या चरणी अर्पण करतो. गुरुराज जय साम जय जय साम जय जय